नमस्कार बालदोस्तांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण माती हा घटक पाहणार आहोत. काय पाहणार आहोत? माती, जो नवोदयसाठी अतिशय महत्वाचा आहे. नवीन बदललेल्या अभ्यासक्रमात नवोदयसाठी हा घटक महत्वाचा आहे. तर आपण सर्वप्रथम निरीक्षण करायचं तुम्हाला यायचं. या दिलेल्या चित्राचं निरीक्षण करा बरं दोघांचं. बघा, या ठिकाणी दगड गोटे वगैरे आहेत आणि या ठिकाणी माती आहे. हे दोन चित्र दिलेले आहेत. पावसाचे पाणी दगड धोंड्यातून वाहून जाते, परंतु मातीमधून जाते का? मातीमधून पाणी वाहून जात नाही. माती हे पाण्याला धरून ठेवते. मातीमुळे पाणी काय होतं? जमिनीत मुरतं, पण दगड गोट्यामुळे पाणी पुढे वाहून जातं. मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते आणि मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते. यामुळेच आपल्याला मातीचा उपयोग पाणी संवर्धनासाठी करून घेता येतो. मातीचा उपयोग कशासाठी वापर करता येतो? पाणी संवर्धनासाठी. म्हणजेच पाण्याचं काय करायचं आपल्याला? पाण्याचं संवर्धन करणे म्हणजे पाण्याचा साठा वाढवणे, पाणी जपणे, पाण्याची बचत करणे, यासाठी मातीचा उपयोग आपल्याला करता येतो. माती ही पाण्याप्रमाणेच महत्वाचे नैसर्गिक संसाधन आहे. ज्याप्रमाणे पाणी हे आपल्याला सजीवाला जीवन जगण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, नव्हे तर पाणी म्हणजेच जीवन आहे, अगदी त्याप्रमाणेच माती सुद्धा तेवढंच महत्वाचं नैसर्गिक संसाधन आहे. आता आपण समजून घेऊया बालदोस्तांनो. माती तयार होण्यासाठी खूप वर्ष लागतात. माती 1-2 दिवसात तयार होते का? नाही, खूप वर्ष लागतात. मातीचा वरचा थर सुपीक असतो. सुपीक म्हणजे ज्यामध्ये पीक पाणी चांगल्या पद्धतीने पिकं येतात, उत्पन्न चांगलं मिळतं, तो थर मातीचा वरच्या बाजूला असतो, वर असतो. म्हणून मातीचा वरचा थर कसा असतो? सुपीक असतो. मातीचा वरचा थर सुपीक असतो. महत्वाचं आहे वाक्य. माती तयार होण्यासाठी खूप वर्ष लागतात. तिचे संरक्षण करणे खूप गरजेचे आहे. जमिनीवर वनस्पती, गवत, झाडे, झुडपे वाढल्यास जमिनीची धूप काय होते? कमी होते. बघा, जमिनीची जर धूप झाली तर जमीन काय होईल? हळूहळू ओसाड होईल, बरोबर, नापीक होईल. मग जमिनीची धूप होऊ नये म्हणून जमिनीवर अनेक प्रकारची झाडे, वनस्पती, झुडपे, गवत हे जर वाढले तर जमिनीची धूप काय होईल? कमी होईल. आणि यामुळेच काय होईल रे? मातीचे संवर्धन होईल. मग मातीचे संवर्धन करण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे? जमिनीवर झाडे, झुडपे, वनस्पती लावणं गरजेचं आहे की नाही? म्हणूनच वृक्ष संवर्धन केलं पाहिजे, वृक्ष लागवड केली पाहिजे. तर काय होईल? मातीचं काय होईल? संरक्षण होईल. कारण माती हे 1-2 दिवसात तयार होत नाही, तिला हजारो लाखो वर्ष लागतात मातीचा एक थर तयार होण्यासाठी. म्हणून मातीची आपण काळजी घेतली पाहिजे. समजलं का तुम्हाला मातीचं महत्व? हा, कारण माती हे पाणी संवर्धन करण्यासाठी महत्वाचं साधन आहे. कारण माती पाण्याला धरून ठेवते. मातीमुळेच पाणी जमिनीच्या आतमध्ये मुरतं, बरोबर की नाही? हा, आता आपण पुढची हे बघूया. आता या ठिकाणी निरीक्षण करायचं तुम्हाला. बघा, खूप महत्वाचं आहे. फक्त पाठांतर पेक्षा समजून घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. 2 चित्र या ठिकाणी दिलेले आहेत, बघताय तुम्ही. हे या ठिकाणी एक आहे आणि हे इथं अर्ध्यातून 2 भाग केलेले आहेत. बघा, हे झाड सुद्धा अगदी अर्ध्यातून इकडं वाळलेलं आहे आणि इकडं हिरवं आहे. हे 2 चित्र असे का झालेले आहे हे तुम्हाला पाहायचंय आणि नीट निरीक्षण करायचंय. या ठिकाणी हिरवळ दिसते का तुम्हाला? नाही, इकडे हिरवळ आहे ना. पाहायला कुठं सुंदर दिसते तुम्हाला? कोणतं चित्र सुंदर आहे? सुंदर आहे, बरोबर आहे ना. इकडे सुंदर आहे का? नाही, इकडे काय आहे? उजाड, उन्हाळ, विनाशकारी भविष्य आहे. विनाशकारी भविष्य. विनाशकारी भविष्य म्हणजे या ठिकाणी माणूस जगू शकतो का? नाही. हळूहळू जर मातीचं असं माती ओसाड व्हायला लागली
तर झाडं झुडपं येतील का तिथं? येणार नाही. वनस्पती नष्ट होतील. मग वनस्पती नष्ट होतील म्हणजेच हवेतील गारवा काय होईल? कमी होईल आणि उष्णता भरपूर वाढेल की नाही? जागतिक तापमान वाढेल. त्यामुळे उष्णता खूप वाढल्यामुळे आपण पण जिवंत राहू का? नाही. तापमान वाढण्याची खूप मोठी समस्या निर्माण होईल जर अशी जमीन उजाड पडली तर, झाडे नसतील तर. पण या ठिकाणी दुसरं चित्र पहा, बघू शकता तुम्ही. हे बघा, हिरवेगार आणि समृद्ध भविष्य आहे. हिरवेगार आणि समृद्ध भविष्य, ज्या ठिकाणी खूप झाडं आहेत, गवत आहे, बरोबर ना, वनस्पतींची लागवड आहे, त्या ठिकाणी जमिनीची धूप होत नाही. जमिनीची धूप म्हणजे काय? जमिनीची झीज. या ठिकाणी जमिनीची झीज झालेली नाही आहे. जमिनीचं काय आहे? सुपीकता आहे, झाडं झुडपं असल्यामुळं. म्हणून आपल्याला अशी जमीन ठेवायची. म्हणून आपण जमिनीची, मातीची काळजी घेतली पाहिजे. चला नेक्स्ट. आठवूया आपण मातीपासून तयार केलेली वेगवेगळी भांडी आपण वापरत असतो. तुम्ही सुद्धा तुमच्या घरात अनेक प्रकारची मातीची भांडी वापरत असाल, बरोबर ना? कोणकोणती भांडी वापरताय ही एक प्रकार तुम्ही यादी करा, म्हणजे तुम्हाला मातीचं महत्व सुद्धा लक्षात येईल. तुमच्या घरातील किंवा परिसरातील मातीच्या वस्तूंची नावे सांगा. समजून घेऊया आपण. आता बघा, महाराष्ट्रात मातीचे विविध प्रकार आढळतात. आपल्या महाराष्ट्रात अनेक प्रदेशानुसार कोकणात माती वेगळी आहे, पठारावरती वेगळी, खानदेशात वेगळी. जी महाराष्ट्रात सुद्धा मातीचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ बघा, गाळाची माती, काळी माती. काळ्या मातीलाच आपण रेगूर माती म्हणतो, त्यालाच आपण रेगूर मृदा सुद्धा म्हणतो. ती कापसाच्या पिकासाठी अतिशय महत्वाची मानली जाते. त्यानंतर लाल माती, लॅटेराइट माती. लॅटेराइट माती म्हणजेच कोणती रे? जांभ्या खडकाची माती. जांभ्या खडकाची माती हे प्रामुख्याने कोकणात आढळते. कोकणात जांभा प्रकारचा खडक आढळतो. कोणत्या प्रकारचा? जांभा. हा, तर या जांभा प्रकारच्या खडकापासून जी बनलेली माती असते ती लाल माती असते. सॉरी, ती लॅटेराइट माती असते. कोणती? लॅटेराइट माती असते. डोंगराळ भागावर वेगळीच माती असते, त्याला आपण डोंगराळ माती म्हणतो. दलदलीची माती. दलदल माहिती आहे ना, समुद्र किनारपट्टीच्या आसपासचा जो प्रदेश असतो, आजूबाजूचा प्रदेश, तो दलदलीचा प्रदेश असतो, बरोबर की नाही? आणि म्हणून त्या ठिकाणची दलदलीची माती ही सुद्धा वेगळी माती असते. पीठ माती ही एक सुद्धा, पीठ माती हा सुद्धा एक मातीचा प्रकार आहे. त्यानंतर शाडू माती. शाडू माती माहिती का? पांढरी पांढरी माती असते, बरोबर. हा, शाडू मातीपासून पण काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकार चुली वगैरे बनवतात, बरोबर का? ही शाडू माती सुद्धा आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मातीचे प्रकार आपल्या महाराष्ट्रात आढळतात, पण अख्ख्या देशात सुद्धा मातीचे अनेक प्रकार आहेत. वालुकामय माती पाहूया आपण. पहिलं काय आहे? वालुकामय माती. या ठिकाणी तुम्हाला चित्र दिसते का? निरीक्षण करा. या ठिकाणी माती आणि त्या मातीमध्ये काय आहे? वाळू मिक्स आहे. ज्या मातीमध्ये वाळूचे प्रमाण अधिक असते, जास्त असते, त्या मातीला काय म्हणायचं? वालुकामय माती म्हणायचं. समजलं का? वालुकामय माती. या मातीमध्ये वाळूचे प्रमाण जास्त असते. काय असते? वाळूचे प्रमाण जास्त असते. या मातीतून पाणी लगेच झिरपून जाते व ही माती लवकर कोरडी होते. अगदी बघा तुम्ही, समुद्र किंवा वाळवंटी प्रदेशातील जी माती असते ती काय असते? वालुकामय माती असते, वालुकामय मृदा असतात. त्या ठिकाणी जर पाऊस पडला तर पटकुनी पाणी त्यातून झिरपून जातं आणि ती मृदा कोरडी पडते, त्याला म्हणायचं वालुकामय माती म्हणायचं. या ठिकाणी चित्र आहे, तुम्ही निरीक्षण करू शकता. पुढचा प्रकार आहे चिकण माती. तुम्हाला माहित आहे बघा, तापी काठची चिकण माती ओठा तरी बांधू ग बाई, ही कविता तुम्ही ऐकली. चिकण माती या शब्दातच आहे चिकण माती. ही खूप चिकट आणि मऊ असते. चिकण माती खूप चिकट आणि मऊ असते. तुम्हाला साधा प्रश्न बनू शकतो, खालीलपैकी कोणत्या प्रकारची माती मऊ आणि चिकट असते? तर त्याचं उत्तर काय आहे? चिकण माती आहे. तिचे कण खूप लहान व एकमेकांना घट्ट चिकटलेले असतात. चिकण मातीचे खूप
घट्ट चिकटलेल्या असतात आणि लहान असतात. या मातीत पाणी सहज धरून ठेवले जाते. बघा, वालुकामय मातीतून पाणी धरून ठेवलं जातं का? नाही, लगेच निघून जातं. पण चिकण मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता काय असते? अधिक असते. पाणी धरून ठेवले जाते. या मातीचा उपयोग पिकाच्या वाढीसाठी आणि विविध वस्तू तयार करण्यासाठी केला जातो. चिकण मातीचा वापर. पुढची बाळांनो माती आहे पोयटा माती. कोणती? चित्राचं सुद्धा तुम्हाला निरीक्षण करायचे, त्यावरनं तुमच्या लक्षात येईल की पोयटा माती कशी असते. ही चिकण माती अशी असते आणि ही पोयटा माती बघा ही अशी आहे. पोयटा माती म्हणजेच काय? वालुकामय माती. लक्ष ठेवा, वालुकामय माती, चिकण माती आणि गाळ या तिघाच्या मिश्रणातून चिकण माती, वालुकामय माती आणि काही गाळ या तिघाच्या मिश्रणातून कोणती माती तयार होते? पोयटा माती तयार होते. या पोयटा मातीचा उपयोग काय आहे? ही माती सुद्धा पाणी धरून ठेवते. पाणी धरून ठेवते, त्यामुळे जमिनीत ओलावा राहतो. पोयटा माती पाणी धरून ठेवते म्हणून जमिनीत ओलावा राहतो. या मातीचा उपयोग पिकाच्या वाढीसाठी होतो. चला पुढे नेक्स्ट. आता आपण तुम्ही निरीक्षण करू शकता या ठिकाणी. ही कृती दिलेली आहे बघा. तुम्हाला काय करायचे? तुमच्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारच्या मात्या सापडत असतील तर ते गोळा करायचे आणि त्यांचं निरीक्षण करायचे. माती कोठून आणली ते ठिकाणी ते लिहायचं. मातीचा रंग कसा? तुम्ही कोकणातून आणली तर मातीचा रंग कसा असणार आहे? लाल असणार आहे. मातीचे वैशिष्ट्य काय आहे ते लिहायचं. मातीचे गोळे तयार होतात का? गोळे माहितीये का नाही? होतात का नाही? तुम्ही चिकन माती आणली असेल त्याचा गोळा तयार होईल का नाही? होईल, कारण ते चिकट आणि मऊ असते. पण वालुकामय माती आणि त्याचा गोळा तयार होईल का? नाही होणार, कारण त्यातून पाणी लगेच निघून जातं. हे अशा प्रकारे तुम्हाला चार्ट बनवायचे. पण हे राहू दे, आपण ह्या चित्राचं निरीक्षण करू बालदोस्तांनो. बघा, अतिशय खूप खूप महत्वाचं चित्र इथे आहे. मी त्याला झूम करतोय. तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने हे निरीक्षण करायचंय. हे निरीक्षण करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय चाललंय काय नाही. ते निरीक्षण करताय तुम्ही. पहिल्या चित्रात काय दिसते तुम्हाला? एक शेतकरी काय करत आहे? फवारणी करत आहे. दिसते का? फवारा, बरोबर ना? या चित्रात काय होत आहे रे? खत टाकत आहे, बरोबर ना? हा, या ठिकाणी काय काय दिसते तुम्हाला या चित्रात? कचरा दिसते. अजून वेगवेगळ्या वस्तू पडल्यात, बरोबर? इथं काय दिसतं रे? ट्रक आहे, बरोबर. हे चित्र काय दाखवते तुम्हाला? औषध, खत, कारखान्यातून जाणारे पदार्थ, गाड्या. यामुळे काय होते तुम्हाला लक्ष द्या. हे कारखान्यातून बाहेर येणारे सगळं पाणी आहे, घाण पदार्थ आहेत. हे निरीक्षण केलं तुम्ही. थोडं आपण वर घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपण सांगता येईल थोडं. बघा, रासायनिक खत पाहिले आपण, पाहिले का नाही? या चित्रात रासायनिक खत टाकलेलं आहे, बरोबर ना? म्हणजेच रासायनिक खते आपण जे पिकांना वापरतो की नाही, रासायनिक खते, कीटकनाशके म्हणजे हे फवारणी करतो की नाही आपण, ते औषध. रासायनिक खते, कीटकनाशके यांच्या अति वापरामुळे तसेच कारखान्यातील विषारी पदार्थामुळे, कोणत्या? विषारी पदार्थ व कचरा मातीत मिसळल्यामुळे मातीची सुपीकता कमी होते. बघा, रासायनिक खत आपण वारंवार जर शेतामध्ये जास्तीत जास्त रासायनिक खत वापरत गेलो, बरोबर, तर हळूहळू आपल्या मातीची, शेतातील मातीची काय होते? सुपीकता कमी होते. त्यामुळे मग हळूहळू पीक कमी यायला, उत्पन्न आपल्याला सुद्धा कमी होत जाईल. त्याचबरोबर कारखान्यातून अनेक ठिकाणी घाण पाणी बाहेर येतं, बरोबर ना? वेगवेगळे पदार्थ बाहेर येतात आणि मातीत मिसळतात. मातीत हे पदार्थ कारखान्यातले मिसळल्यामुळे मातीचं प्रदूषण होतं आणि मातीची सुपीकता कमी होते. सुपीकता म्हणजे मातीमधून मिळणारे जे उत्पन्न आहे
ते कमी होतं, बरोबर की नाही? हा, माती थोडक्यात काय होते? दूषित होते. यालाच मातीचे प्रदूषण म्हणतात. यालाच मातीचे काय म्हणतात? प्रदूषण म्हणतात. मातीचे प्रदूषण म्हणजे काय? माती दूषित होणे म्हणजेच काय होणे? मातीचे प्रदूषण. मग माती दूषित कशामुळे होते? रासायनिक खताचा अतिरिक्त वापर, म्हणजे जास्त वापर. रासायनिक खत, युरिया वगैरे आपण वापरतो ना, खत, युरिया, डीएपी वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे. या वापरांमुळेच काय होतं की जमिनीची सुपीकता, मातीची सुपीकता कमी होते, म्हणजे माती दूषित होते. त्याचबरोबर वेगवेगळे पदार्थ मातीत मिसळतात, बरोबर? प्लास्टिक असो, कारखान्यातील घाण पदार्थ असो, कीटकनाशक फवारण्या असो, हे सगळे मातीत मिसळतात. त्यामुळे मातीची सुपीकता कमी होते, म्हणजे माती दूषित होते. या सगळ्या गोष्टीला म्हणायचं मातीचे प्रदूषण, माती प्रदूषण म्हणायचं. असे पदार्थ, काही पदार्थ बघा मातीत मिसळणार नाहीत, याची आपण दक्षता घेतली पाहिजे. रासायनिक खत असो किंवा इतर विषारी पदार्थ असो, जे मातीमध्ये मिसळणार नाहीत, याची काळजी आपण घेतली पाहिजे. ते आपलं कर्तव्य आहे. शेतात रासायनिक खतांचा वापर करण्याऐवजी सेंद्रिय खतांचा वापर केला पाहिजे. बघा, मातीचे प्रदूषण कमी करण्यासाठी शेतात कोणत्या खतांचा वापर केला पाहिजे, असा प्रश्न येऊ शकतो ना. तर मातीचे प्रदूषण किंवा मातीची सुपीकता वाढवण्यासाठी किंवा मातीचे प्रदूषण कमी करण्यासाठी कोणत्या खतांचा वापर केला पाहिजे? तर सेंद्रिय खतांचा वापर केला पाहिजे. तर मातीचं प्रदूषण काय होईल? कमी होईल आणि सुपीकता वाढेल. मातीची सुपीकता वाढवायची तर काय करावं लागेल? सेंद्रिय खतांचा वापर करावा लागेल. मग सेंद्रिय खतांचा वापर केला तर मातीचं प्रदूषण काय होईल? कमी होईल. म्हणजेच मातीचं प्रदूषण कमी करण्यासाठी आपल्याला रासायनिक खतांचा वापर कमी केला पाहिजे, बरोबर की नाही? तरच आपलं मातीचं प्रदूषण कमी होईल. मग आता रासायनिक युरिया खत वापरताना, बरोबर आहे ना, हे रासायनिक खत म्हणजे कोणते? आपण मानवाने तयार केलेले खत, बरोबर की नाही? ते रसायनापासून तयार केलेले खत, तर जमीन खराब होणार. मग सेंद्रिय खते म्हणजे कोणते? आपले गाई, म्हशी, गुरं असतात की नाही आपले, यापासून जे आपल्याला त्यांचं टाकाऊ पदार्थ, आता शेण असतं, बरोबर की नाही? या शेणापासून, पाल्या पाचोळ्यापासून जे आपण खत तयार करतो, त्याला म्हणायचं सेंद्रिय खत म्हणायचं, बरोबर की नाही? हा सेंद्रिय खतच आपण आपल्या शेतीमध्ये वापरला पाहिजे. सेंद्रिय खत जनावरांचे मलमूत्र, कुजलेला पालापाचोळा यांच्यापासून तयार केले जाते. सेंद्रिय खत कशापासून तयार करतात? कशापासून तयार करतात? पालापाचोळा, जनावरांचे मलमूत्र, बरोबर की नाही, शेण वगैरे यापासून आणि पालापाचोळा यापासून सेंद्रिय खत तयार करतात. सेंद्रिय खत आणि रासायनिक खत तुम्हाला समजले का? रासायनिक खत म्हणजे रसायनाचा वापर करून तयार केलेले खत, जे कारखान्यात तयार होतात, बरोबर की नाही? आणि रासायनिक खत मग अतिरिक्त वापरल्यामुळे आपल्याला तात्पुरतं उत्पन्न वाढतं, पण हळूहळू मातीचं काय होतं? प्रदूषण होतं, मातीची सुपीकता कमी होते. कालांतराने माती, आपली जमीन नापीक होऊ शकते, बरोबर की नाही? म्हणून रासायनिक खतांचा वापर आपण टाळला पाहिजे. मग रासायनिक खतांचा वापर टाळून कोणता खत वापरला पाहिजे? आपण सेंद्रिय खत वापरला पाहिजे. सेंद्रिय खतामुळे काय होऊ शकतं की जमिनीची सुपीकता वाढेल, जमिनीचं आरोग्य चांगलं राहील, त्यातून उत्पन्न पण चांगलं मिळेल, बरोबर की नाही? आणि हेच मग सेंद्रिय खत आपण कसं तयार करायचं की आपल्याला शेतीमध्ये, बरोबर ना, आपल्या घरी गुरं जनावर असतात ना, या जनावरांच्या गुरांच्या मलमूत्रापासून, पालापाचोळा कुजून आपण सेंद्रिय खत तयार केला पाहिजे. सेंद्रिय खत जर जमिनीत वापरला तर आपलं पीक पण चांगलं मजबूत येईल. पीक पण काय होईल रे? आरोग्यात, आपल्या आरोग्यास चांगल्या पद्धतीचं खायला मिळेल, बरोबर ना? अन्नधान्य पण चांगलं सुपीक भेटेल. जर आपण रासायनिक खत टाकून जर अन्नधान्य पिकवलं तर त्या अन्नधान्यामध्ये सुद्धा रासायनिक घटक उतरतील की नाही? त्या खातातले उतरतील ना. त्यामुळे ते अन्नद्रव्य किंवा जे अन्न घटक आहेत आपल्याला मग तेवढे पोषक राहणार नाहीत, बरोबर ना? त्याचा सुद्धा आपल्या शरीरावर, आपल्या जीवनावर परिणाम होऊ शकतो. म्हणून आपण नेहमी रासायनिक खताऐवजी सेंद्रिय खताचाच वापर केला गेला पाहिजे. तुमच्या लक्षात आलं का? तुम्ही तुमच्या आई बाबांना, घराच्यांना कोणती खत वापरायला सांगाल? शेतकऱ्यांना सेंद्रिय वापरायला सांगाल का रासायनिक?
कोणती? सेंद्रिय. तू? सेंद्रिय खते. तुम्ही? बरोबर. अशा पद्धतीने आपण माती हा घटक निसर्गाचा ठेवा या घटका अंतर्गत माती व मातीचे काय पाहिले आपण? प्रकार पाहिले. त्याचबरोबर काय पाहिलं? मातीचे उपयोग सुद्धा आपण पाहिलेले आहेत. बरोबर की नाही? मातीचे प्रकार, मातीचं आरोग्य कसं राखलं पाहिजे, बरोबर ना? मातीची सुपीकता, रासायनिक खते, सेंद्रिय खते, बरोबर ना? माती का महत्वाची आहे, या सगळ्या गोष्टी आता आपण या पाठात पाहिलेल्या आहेत. बरोबर ना? हा या पाठाचा दुसरा भाग होता. पहिल्या भागात आपण काय पाहिलो? पाणी आणि पाण्याचे स्रोत, पाण्याचे उपयोग, पाण्याची उपयुक्तता, पाणी प्रदूषण म्हणजे काय हे आपण मागच्या भागामध्ये पाहिलं. बरोबर ना? या भागात माती पाहिलं, मातीचे प्रदूषण सुद्धा आपण पाहिलं. हे दोन्ही भाग तुम्ही एकत्रित पुन्हा पुन्हा पाहायचं आणि व्यवस्थित अभ्यास करायचा. नवोदयला या घटकावरती कमीत कमी 2 प्रश्न असणार आहेत. चला, धन्यवाद. बाय.